गेली. नंतर मला कल्पेश भेटला. म्हणे भाऊ तू सर्व मेहनत करतोय, सर्व हे करतोय, पण तुझ्या आयुष्यामध्ये गुरुच नाही म्हणे. जिथपर्यंत तुला गुरु भेटणार नाही म्हणे तिथपर्यंत तू सक्सेस होणार नाही म्हणे. मेहनत तर एकदम भरपूर केली होती की जो तीन म्हणजे निघतीन फर्स्ट स्टेज कशी पण पार होईल. जे तलाठी असो, वनरक्षक असो, पोलीस असो, प्रत्येक जणी पेपर निघायचा, पण नशीब एवढं बॅड लक होतं की कुठं ना कुठं अटकून जायचा. मग कल्पेशने मला सांगितलं तू माझ्या भरोशा नको येऊ म्हणे. स्टेडियमवर जेवढे मुलं प्रॅक्टिस करता त्यांना विचारून घे संभाजी पाटील नाव काय. 2-4 जणांना विचार, माझ्यावर भरोसा नसेल तर बाहेर कोणाला पण विचार. संभाजी पाटील हा असा ब्रँड आहे म्हणे की तो तुला शून्यापासून तर आकाशात कसं जाता येईल आणि भरारी कशी घेता येईल इथपर्यंत तुला सक्सेस करू शकतो. त्याने सांगितलं. मी एका जणाला, तरी मला विश्वास नव्हता की दादाकडे जाऊवा की नाही जाऊवा. प्रॅक्टिस तर करायची होती, सेल्फच करायची होती, कारण की ना लेखीसाठी कोणाची मदत घ्यायची, सेल्फ करायचं. माझा बडी मी आणि एक माझा भाऊ होता, तो अभ्यास करायचो. आम्ही 3 सक्सेस झाले, तिच्यातला एकच बाकी आहे माझा भाऊ. तो पण आता प्रॅक्टिस करतोय पोलीस भरतीची. तेच ना फिजिकलसाठी कोणाची कोचिंग घ्यायची, ना लेखीसाठी कोणाची कोचिंग घ्यायची. फिजिकलमध्ये तर आतापर्यंत कोचिंग गेली होती, पण आयुष्यात गुरु नव्हता. तर एवढे महान व्यक्तिमत्व मला गुरु म्हणून लाभले त्याचे मी धन्यवाद म्हणतो. आणि हे गुरु लाभल्यामुळे आतापर्यंत मी फिजिकलमध्ये ज्या ज्या गलती करायचो त्या मला आठवल्या की हा मी असं केलं असतो तर मी पोलीस झालो असतो. दादाच्या सर्वात मोठं आहे रनिंगच्या स्टार्ट करायच्या आधी काहीतरी खाऊन यायचं, म्हणजे बॉडीमध्ये एनर्जी राहते 2 ते 2.5 घंटे. दादाने मला सांगितलं एनर्जी राहत नाही, केळं खायचे, काही ना काही खाऊन यायचं. ती जर गलती मी तिथं नाही केली असती किंवा त्याच्या आधी जर दादापाशी आलो असतो तर आतापर्यंत मला लागून 2 वर्ष झाले असते, 1 ते 1.5 वर्ष झाला असता, कारण की त्या मुलांची ट्रेनिंग पण झाली आणि ते सर्व जॉईन पण झाले. आणि दुसरं डाएटवरील लक्ष. आणि हा माणूस असा आहे, आमचे गुरु इतके चांगले आहे की आतापर्यंत मी ह्या माणसाच्या तोंडातून डिमोटिवेट आणि नेगेटिव्ह शब्द आतापर्यंत ऐकला नाही. जर तुझी रनिंग नाही बसत असली, 6 मिनिटात पण बसत असली आणि तू जर अग्निवीरला असला 45 मारायचे असले तर दादा काही ना काही ट्रिक लावून सणा किंवा काही ना काही मोटिवेशन देऊन सणा तुम्हाला तिथं उतरतील आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला येईल. जो मुलगा होता तेजस पाटील, त्याचं फिजिकल निघायचं 6.5 मिनिटाच्या आधी तो मुलगा यायचा नाही. जस्ट नर्सिंगचं फिजिकल झाला आता डिसेंबरमध्ये, तेव्हाची गोष्ट आहे. त्या मुलाने 5.44 ते 5.45 पर्यंत फिजिकल मारलं असेल, म्हणजे 6.5 ते 5.44 पर्यंत यायला काहीतरी डिस्टन्स आहे. इथं 1 सेकंड 1600ला कमी करायला खूप मेहनत घ्यावी लागते, सर्वांना माहित आहे. तरी त्या मुलाने तिथं बिना चप्पलने मारली. दादाने काय सांगितलं त्याला, काय ट्रिक दिली काय माहित, असं एकदम जवळ एकदम क्लोजअप थ्रूला उडालाय तो मुलगा. एवढं चांगलं मार्गदर्शन दादा करता. आणि दादा जेव्हापासून माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून खूप बदलाव झाले. जिथे तिथं माझं काम अडकायचं तिथं, म्हणजे दादा जेव्हापासून आले तेव्हापासून मी 2 पेपर दिले होते. दादाने मला एवढं मोटिवेट करून टाकलं. तलाठी दिलाय साईडला, फॉरेस्ट दिलाय, MSFचं पण जॉईनिंग येऊन गेली होती पण जॉईनिंग केली नव्हती. आणि इथं पोलीस भरतीला पण वेटिंगला होता, म्हणजे 5-6 होते. दादाने सांगितलं फक्त तू फिजिकलकडे लक्ष दे आणि बॉडीकडे लक्ष दे, कारण की तुझं इथं मेडिकल आहे आणि इथं फिजिकल आहे फॉरेस्टचं. दोघांपैकी तुझं काम फिक्स आहे आणि तिथं तर लाठी तर आहेच, कारण की त्याचं मेरिट लागलेलं नव्हतं. पण दादाच्या मोटिवेशनमुळे मी पण साथ नाही सोडला आणि मोटिवेट नाही झालो. फिजिकलकडे पण चांगलं लक्ष दिलं, इंजुरी पण न्यू दिली आणि मेडिकलला पण चांगलं जाता येईल एवढं लक्ष दिलं. असंच प्रत्येक गोष्ट सांगत राहील. असं नाही की लागायच्या आधीच मार्गदर्शन आहे. मला काही पण प्रॉब्लेम आला की मी दादाला कॉल करतो, असा असा प्रॉब्लेम आहे, दादा टेन्शन नको घेऊ, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जर फॅमिलीचा असो तुझा की फिजिकलचा असो, काही इंजुरी वगैरे पण आली की दादा सांगता एवढा रेस्ट कर, एवढी रनिंग मार, नॉर्मल मार, हा हे म्हणजे आयसिंग कर, असं कर तसं कर. आणि आपल्या पूर्ण स्टेडियमवरची जेवढं प्रॅक्टिस करता ना त्याच्यामध्ये बदलाव एवढाच की दादा जेवढी हिल मारायला लावता मुलांना तेवढा कोणत्याच ग्रुपमध्ये हिल मारायला लावता. जेव्हा आम्ही 5 किलोमीटर प्रॅक्टिस करायचे ना तेव्हा दादा आमचा डेली 15 ते 20 किलोमीटरचा डेली शेड्यूल राहायचा. सकाळी 9 ते 10 किलोमीटर वेगळी व्हायची, 10 ते 11 तर चाललीच जायची, कारण 12 ते 13 किलोमीटर ते आणि हिल नंतर संध्याकाळचा वर्कआउट वेगळा. आमची 2 टाइम प्रॅक्टिस करायची दादा. त्यामुळे इथं जेवढा हार्ड वर्कआउट केलाय त्यामुळे मला बेसिकला असं काहीच जाणवलं नाही. मुलं असे 5 किलोमीटर आल्यावर थकायचे, बीपीटी केल्यावर थकायचे, कारण की हा जंगल शूज आहे ना,
याच्यावरती 5 किलोमीटर मारली, जर तुम्ही 5 किलोमीटर मारली तर 3 दिवस उठणार नाही, एवढे पाय भरले जातात. तेवढी प्रॅक्टिस दादाने मला हिलवर करून दिली की कुठंच बॉडी पेन करत नाही, बॉडी लॉक होत नाही. आणि हिलचा एवढा फायदा झाला होता की जो मी टायमिंग काढायचा त्याच्यामध्ये पण मी जो 22चा जेव्हा मी दादाकडे आला होता ना फिजिकलसाठी फॉरेस्टचा, पेपर तर खूप चांगला होता. माहित होतं की पेपर चांगला आहे, काम होईल आपलं. पण टायमिंग कव्हर नाही होत होता. घरी प्रॅक्टिस करायचो, तेच उठलं, बिना रनिंगच्या अगोदर काही खायचं नाही, डाएट प्रॉपर करायची नाही, काहीच नाही. तेच 22चा टायमिंग होता. सुरुवातपासून केव्हा आपण रनिंग मारली तर 22 ते 23च्या आत यायचो आणि किती पण हार्ड प्रॅक्टिस केली तर 22च्या खाली काही टाइम जायचा नाही. पण दादाने मला 3 महिन्यात एवढा परफेक्ट करून दिला. डाएट वरती भर दिली, रनिंग वरती ही भर दिली. आईस जो आपला आईस वर्कआउट होतो ना तो एवढा फायदेशीर आहे. तो फक्त फर्स्ट टाइम मी दादाकडे आल्यानंतर मला माहित पडलं की आईस वर्कआउट काय असतो, आयसिंग कशी करता बॉडीला, बॉडी फ्री कशी करता. लॉक तर सर्वजण करणं सांगता, कोणी पण तुम्हाला 150-200 शिड्या मारायला लावेल, उतरायला लावेल, चवडायला मारेल, हे फायद्याचं नाही. पण बॉडी लॉक करून खोलणी कशी आहे फक्त हा माणसाने मला शिकवलं. त्यामुळे इंजुरी हा टॉपिकच नाही आला लाईफमध्ये. आणि हेच हिल वर्कआउट केल्याने टायमिंग कव्हर झाला असं तसंच. आणि दादा आतापर्यंत पण आणि सुरुवातपासून पण पाठीशी आहे आणि मोटिवेट करता. बस एवढंच सांगू मी माझे 2 शब्द संपवतो. 19 वर्षाच्या आधी पोस्ट काढायचे, पण तिथं पण काही 1.5 मार्काने कमी होऊन गेला, राहून गेलो मी. 24 मिनिट लागली आणि मला 22.5 मार्क होते. मग तिथून अजून मोटिवेशन, माझा सोबतचा जो मुलगा होता तो लागला, तो मला इन्स्पायर करायचा, इथं आला नेक्स्ट टाइम होशील, येवाला इथं आला तेव्हा होशील. लगेच नवीन जीडीची वॅकन्सी निघाली. जीडी मध्ये जे फायनल मिनिट आहे त्याच्यापेक्षा 8 मार्क एक्स्ट्रा होते मला. मेहनत सर्व केलेली होती, पेपर थोडा चांगला होता. ॲबनॉर्मल आणि मेडिकल फेल झालो. लगेच तिथं असता असं डिमोटिवेट झालो. 2-3 महिने डिमोटिवेटच राहिलो की जाऊ दे, फोर्सचा आणि सेंटरचा नाद सोडून देऊ, पोलीस भरतीची प्रॅक्टिस करू, सेंटरचा नाद सोडून देऊ. पण लगेच 10-12 दिवसांनी लगेच नवीन वॅकन्सी निघाली. तिथं डबल ट्राय केला, तिथं पण फायनल, पण तिथं पण सुद्धा मी डबल मेडिकल फेल झालो. मागच्या वेळेस जे SSC जीडी झाली त्यामध्ये मला 118 मार्क होते आणि 98 मिनिट लागलेला आहे, म्हणजे 20 मार्क. तरी पण तिथं मेडिकल फेल आहे. मग नंतर असंच करता करता मग मी पोलीस भरती दिली. पोलीस भरतीमध्ये पण तसंच झालं. पण एवढं बॅड लक की 109चं मिनिट लागलं आणि मला पण 109 मार्क होते. वयानुसार वेटिंगला आहे आता सध्या. मुंबई पोलीस पण